नमस्कार. प्रथमतः सर्व धाराशिव जिल्ह्यातल्या मतदार बंधू भगिनीचं आभार. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आणि अतिशय प्रचार यंत्रणा असेल किंवा सर्व गोष्टी असतील या खेळीमेळीच्या वातावरणात झाल्या आणि कुठेही याला गालबोट लागलं नाही. त्यामुळं सर्व जनतेचं प्रथमतः आभार. आता पाहूया राजकारण. राजकारण पाहिलं तर तसं पाहिलं तर प्रचार हा शेवटच्या टप्प्यामध्ये फार झाल झालता आणि मोठ्या प्रमाणात आरोप प्रत्यारोप आता मोठ्या प्रमाणात फैरी झाडल्या आणि त्या माध्यमातून विकासाच्या मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. आता पाहूया आपण एक्झिट पोल. कोण कुठून कुठल्या भागातून कसा सक्षम आहे आणि कशा पद्धतीने मतदान झालं आणि त्या पद्धतीने निकालात या गोष्टी कशा पद्धतीने होऊ शकतात. आपण कळंब तालुक्यातला जर विचार केला तर कळंब तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात जर आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आपण एका एका गटातून विचार करू. साधारणतः आपण पहिला गट पाहूया. येरमाळा गटामध्ये जिल्हा परिषद मेंबर आणि पंचायत समिती मेंबर त्या दोन्हीची आपण थोडीशी चर्चा करूया. जिल्हा परिषद मेंबर साधारणतः SC महिलेसाठी होता आणि इथं भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोन्ही गटामध्ये मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण झाली. या गटामध्ये भाजपला जिल्हा परिषदची जागा लागण्याची दाट शक्यता आजच्या घडीला तरी आणि पंचायत समितीचे दोन्ही मेंबर हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लागतं. इथं क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात होईल अशी अंदाज आजच्या घडीला तरी जाणवला जातो. त्यानंतरचा दुसरा मतदारसंघ आहे आपण मोहा मतदारसंघामध्ये मताचं विभाजन शेवटच्या टप्प्यापर्यंत कळू शकलं नाही आणि मताचं विभाजन जिथून होईल त्याप्रमाणे तिथला निकाल फिरू शकतो. इथं खरी चुरस आहे ते फक्त 1 आणि 2 नंबरसाठी. साधारणतः तिथं 1 नंबरसाठी आणि 2 नंबरसाठी चुरस आहे. 3 नंबरवर मोठ्या प्रमाणात इथं एक वेगळीच गट काम केलेलं आहे. इथं मोठ्या प्रमाणात संदीप मडके यांनी अपक्ष आपल्या आईला उभा केल्यामुळे तिथले अपक्षाने मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण केली आणि तिथं क्रॉस मतदान मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला तिथंही होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आजच्या घडीला तरी तिथला निकाल हा अनपेक्षित निकाल लागण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः पंचायत समितीचा जर विचार केला तर गौर या गणामध्ये मोठ्या प्रमाणात परिपत्रक काढून मोठ्या प्रमाणात तात्यासाहेब देशमुख यांना विरोध दहीफळ इथल्या बाजारपेठेसाठी जो जुना वाद होता त्याच्यावर चर्चा झाली. त्याला उत्तर दिल्यामुळे तो मेन मुद्दा झाला आणि तिथूनच खरं चक्र फिरलं आणि तिथल्या 2 गावाच्या मतदारावर कोणाचं प्रभुत्व राहते याच्यावर खरं सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. इथूनच श्याम देशमुख ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निवडणुकीत उभारलेले आहेत. त्यानंतर भातलवंडे अपक्ष उभारले आहेत. परंतु इथली जागा शेवटी तात्यासाहेब देशमुख यांना थोडीशी जड जाण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर पंचायत समितीचा दुसरा मेंबर होणार होता तो दिघे कुटुंबामध्ये. तिथली जागा आजही उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे जाईल अशी आजच्या घडीला तर दाट शक्यता आहे. कारण की तिथं शिवसेनेचा गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट आणि राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादीचा जो मुस्लिम बहुल मतदान आहे, मुस्लिम उमेदवार दिल्यामुळे तिथं सुद्धा मताचं विभाजन होऊन मोठ्या प्रमाणात हे गोष्टी होतात. त्यानंतर मंगरूळ गटामध्ये आपण जाऊया. मंगरूळ गटामध्ये जर विचार केला तर मंगरूळ गटामध्ये बाळासाहेब जाधव यांना उमेदवारी दिली. बाहेरल्या उमेदवार असतात परंतु विकासाच्या कामं केल्यामुळे मोठ्या प्रमाणात बाळासाहेब जाधव यांना मानणारा वर्गसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. राजकीय मध्ये त्यांचं मोठ्या प्रमाणात प्रभुत्व आहेत. मोठ्या नेत्यामध्ये सगळ्या ही गोष्टी आहेत आणि एक विकास काम करणारा जिल्हा परिषद मेंबर म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्यामुळं त्यांचं आजच्या घडीला पारडं जड आहे. कारण की तिथूनच बाटशिरपूर या गावातून उभारणारे प्रतीक गायकवाड यांनी सुद्धा अपक्ष निवडणूक लढवली होती. तिकडल्या साईडनं भीम हागारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. त्यामुळं गावातले मतदान त्या गावात स्थिर राहिले. प्रतीक गायकवाड याला बाटशिरपूरतून मतदान पडले. भीम हागारे आडाळा असेल इतर गावातून मोठ्या प्रमाणात मतदान पडल्यामुळे जे मताचं एकत्रीकरण होणार होतं तर कमी झालं आणि निश्चितपणे तिथली जागा ही बाळासाहेब जाधव यांच्या माध्यमातून सेफ जागा झालेली आहे. तिथले पंचायत समिती मेंबर असतील अच्युत गायकवाड यांना बाटशिरपुरा, मंगरूळ आणि पिंपळगावच्या मोठ्या गावातून मोठ्या प्रमाणात लीड. कारण की तिथं उमेदवारी देताना मंगरूळमधून जर भाजपने उमेदवारी दिली असती तर मोठ्या प्रमाणात तिथं बदल झाला असता. कारण की अनेक ठिकाणी काय झालं की जिल्हा परिषदला मेंबर हा बाणाचा आहे
आणि खाली पंचायत समितीला भाजपचा आहे. त्यामुळं आणि एकाच सीटवर दोन्ही मतदान असल्यामुळे जे वयोवृद्ध मतदार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात या गोष्टी न कळल्यामुळे मताचं सुद्धा हे झालेलं आहे. त्यामध्ये अच्युत गायकवाड यांना पंचायत समितीची त्यांच्या पत्नीला उमेदवारी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. कारण की तिथं प्रणव चव्हाण यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्यामुळे मंगरुळमधील अनेक जाणकार लोक नाराज होते आणि पक्ष कारण तिथं जयवंत कुमार यांना उमेदवारी जिल्हा परिषदसाठी दिलेली, परंतु जयवंत कुमार हे पूर्वी मेंबर राहिलेले होते, परंतु त्यांच्यावर तिथला अंतर्गत गट नाराज असल्यामुळे तिथली जागा सुद्धा जाण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समितीची असेल. दुसरी पंचायत समितीची जागा आशेगावच्या ह्यातून तोडकर आणि राऊत यांच्यामध्ये आहे. इथली जागा पंचायत समितीची साधारणतः भाजपला जाईल असे आजच्या घडीला तरी वाटलं जातं. त्यानंतर आपण पाहूया इटकूर गटामध्ये मोठ्या प्रमाणात जर चुरस कोणाची असेल तर विठ्ठल माने सर यांनी मोठ्या प्रमाणात चुरस निर्माण केली. तिथं बळवंत तांबारे, विठ्ठल माने आणि राष्ट्रवादीकडून विठ्ठल माने होते, अनंत लंगडे, पिंटू लंगडे यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात चुरस. इथं मस्सा, अंदोरा आणि कनेरवाडी इथल्या मतदारावर पूर्णपणे गणित आहोत. इथला निकाल हा एकतर्फी होणार नाही, परंतु घासून इथली निवडणूक इटकूरमध्ये होईल आणि तिथली जागा प्लस मायनस होण्याची दाट शक्यता आहे. त्यानंतर आपण त्या डिक्सळमध्ये आजच्या घडीला तरी मशालीची दाट शक्यता आहे, दोन्ही पंचायत समिती असेल किंवा जिल्हा परिषद असेल. त्यानंतर आपण शिराडूनमध्ये तुतारी निवडून येण्याची दाट शक्यता आहे. नितीन यादव यांच्या माध्यमातून इथं तुतारीचा जिल्हा परिषद मेंबर होण्याची दाट शक्यता आहे. कारण की इथून जरी शिराडूनमधून मतदानाचं वर्गीकरण झालं असेल किंवा कांचनमाला संघवी असतील किंवा बाळासाहेब सोनके असतील यांच्या माध्यमातून मताचं, परंतु बाकीचे गावं जे आहेत इकुरका असेल, जवळा असेल किंवा नागुलगाव असेल, या गावामधून मोठ्या प्रमाणात नितीन यादव यांना मानणारा वर्ग आहे आणि तिथं मराठा कार्ड मोठ्या प्रमाणात कामाला आजच्या घडीला येईल असं वाटलं जातं. परंतु खालचे जे मेंबर आहेत तिथं मनोज दादा घोगरे आणि पांडुरंग घोगरे यांच्यामध्ये आणि पवार तर यांच्यामध्ये साधारणतः मनोज घोगरेची निवडून येण्याची आजच्या घडीला तर दाट शक्यता आहे. त्यानंतर आपण पलीकडल्या पंचायत समितीमध्ये जर पाहिलं असेल तर इथले निकाल अनपेक्षित निकाल लागू शकतात. कारण की शिराडूनमधलं मतदान आहे कधीही 19-20 होऊ शकतं तिथं, कारण की तिथं मुस्लिम बहुल मतदानसुद्धा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं तिथले पंचायत समितीच्या जागा आजच्या घडीला तर सांगता येत नाही. नायगावमध्ये तर संजय पाटील दुधगावकर यांनी मोठ्या प्रमाणात अपक्षाची ताकद उभा केली, परंतु तिथली जागासुद्धा आजच्या घडीला तरी मशाल या चिन्हाची दाट शक्यता आहे. त्यामुळे एकत्रित आपण विचार केला तर एक आजच्या घडीला तरी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची, एक भाजपची आणि बाकीच्या उर्वरित जागा ह्या मशालची लागण्याची दाट शक्यता आहे. अशा पद्धतीनं कळंब तालुक्यातलं आजच्या घडीला तरी राजकारण अशा पद्धतीने फिरेल वाटते. त्यात खामसवाडी आपला गट राहिलेला आहे. खामसवाडीमध्ये दोन अपक्ष जे उभारले त्यांनी मोठ्या प्रमाणात मत खाल्ल्यामुळे तिथं मनीषाताई वाघमारे निवडून येऊ शक्यता. एक अपक्ष आहे दीपक भाऊ ताटे आणि दुसरे अमोल पाटील यांनी ताकद लावलेल्या अपक्षांना उमेदवारी दिल्यामुळे तिथली जागासुद्धा पूर्णपणे मनीषाताई वाघमारे यांच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे 5-1 अपक्ष जागा निवडून येऊ शकते. मोहाची ती शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगता येत नाही, परंतु शुअरली जर आपण पाहिलं तर 5 हे मशाल, 1 राष्ट्रवादी आणि 1 कमळ अशी आजच्या घडीला तरी जागा येण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. कारण तिथल्या स्थानिक मुद्द्यांना आपण हाताशी धरून किंवा मतदान याच्यामध्ये केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-3 मुद्दे सांगितले की भाजप खाली वरी बाण मशाल हे एकास एक असल्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात मतंसुद्धा चुकीच्या पद्धतीने जाऊ शकतात. हे सुद्धा चांगलं गरजेचं आहे. आपल्याला काय वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून कळवा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटच्या माध्यमातून काही तुमच्या सूचना असतील ते कळवा. धन्यवाद. जय हिंद.